शिवसेना तेलुगू समाज विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी जगदीश राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र ठाणे येथील टिप टॉप हॉटेल येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगदीश राव हे गेली 45 वर्षे ठाणे तेलुगू महासभा आणि तेलुगू सेवा संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। तर गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जगदीश राव हे तेलुगू समाजाच्या माध्यमातून शिवसेनेत कार्यरत आहेत। ठाणे महापालिकेने त्यांना गुणीजन पुरस्काराने गौरविले। ठाणे, मुंबईसह महाराष्ट्रात दौरे करून त्यांनी मोठ्या संख्येने तेलुगू समाजाला शिवसेनेच्या छताखाली संघटित केले आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर शिवसेना तेलुगू समाज विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी जबाबदारी सोपवली आहे। जगदीश राव यांच्याप्रमाणेच लोपेंटी नागेश्वरराव यांची राज्य उपाध्यक्षपदी कोकण, चंद्रकला श्रीहरी नंदी यांची राज्य उपाध्यक्षपदी मुंबई, तिरुपती एम रेड्डी यांची राज्य कार्याध्यक्षपदी तर श्रीमती लक्ष्मी प्रसन्ना यांची राज्य खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे।